नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज सर्व जगाला हादरवून सोडणारी अशी घटना दक्षिण अमेरिका खंडात असलेल्या व्हेनेझुएला या देशात घडली आहे. तिथं 7.5 ते 9 रिश्टर स्केलच्या दरम्यान भूकंपाचा जोरदार धक्का बसला. त्या भूकंपामुळं इमारती जणू काही पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळल्या आणि जवळपास 10,000 व्हेनेझुएलियन नागरिक या भूकंपाच्या धक्क्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत. तसे भूकंपाचे धक्के अधूनमधून जगात कुठे ना कुठे जाणवतच असतात. आपल्या देशातही आणि महाराष्ट्रात, तेही आपल्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात 1993ला असा जोरदार भूकंप झाला आणि धाराशिव आणि लातूर या 2 जिल्ह्यातील जवळपास 7 ते 10,000च्या दरम्यान लोक मृत्युमुखी पडले होते. भूकंपामुळं व्हेनेझुएलात परिस्थिती चिघळलेली दिसते. तेथील सरकारनं आणीबाणी जाहीर केली असून कोणीही घराच्या बाहेर पडू नये असं पण सुचवलेलं आहे. भूकंपाचे धक्के अधूनमधून अजूनही व्हेनेझुएलात जाणवत आहेत. व्हेनेझुएलाची राजधानी कराकरा ही आहे आणि व्हेनेझुएलात स्पॅनिश भाषा बोलली जाते. दक्षिण अमेरिका खंडात असलेला हा देश ब्राझील, युगांडा यांच्या जवळ असून कॅरिबियन समुद्र पण त्याच्या जवळ आहे. आता भूकंप होऊन बरेच तास लोटले आहेत आणि तिथं मदत कार्य सुरू झालं आहे. ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर कोणी चुकून त्यात जिवंत व्यक्ती आहे का याचाही शोध घेतला आहे. यासाठी व्हेनेझुएलाचं संरक्षण दल, तेथील आपत्ती व्यवस्थापन जोरदार कामाला लागलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या बद्दल संवेदना व्यक्त केली आहे. जगभरातून व्हेनेझुएलाच्या प्रमुखांना फोन येत आहेत आणि काय मदत हवी याची विचारणा होत आहे. परंतु अद्यापपर्यंत किती नुकसान झालं, काय झालं याचाच अंदाज व्हेनेझुएलाच्या प्रशासनाला आलेला नसून तो अंदाज घेतल्यानंतर मग कोणाकडून काय मदत घ्यायची याची रूपरेखा ठरवली जाईल आणि मदत मागितली जाईल असं त्या देशाच्या प्रमुखांनी म्हटलेलं आहे. झालेली घटना दुर्दैवी आणि भयानक अशी आहे. याबद्दल जगभरात शोकसंदेश येत आहे. आता या भयंकर भूकंपानं जी व्हेनेझुएलाची नुकसान झाली आहे ती नुकसान भरून तात्काळ निघणं शक्य नाही. परंतु या सर्व राहिलेल्या लोकांना परत उभा करण्याचं काम सर्व जगानं करावं लागेल. माणुसकी काय असते हे दाखवून द्यावं लागेल. तेव्हा मग हा दबलेला व्हेनेझुएला वर येण्यास मदत होणार आहे. व्हेनेझुएलाबरोबरच जपानलाही काल म्हणण्यापेक्षा आजच आपल्या याच्याप्रमाणे तिथंही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. परंतु तिथे काय हानी झाली, किती नुकसान झालं हे काही कळू शकलेलं नाही. भूकंप का होतात याचा अनेकांनी अभ्यास केला आहे. पण भूकंप होऊच नये, तो रोखावा याचं तंत्रज्ञान किंवा याच्यावर
काही तोडगा निघालेला नाही, हे मात्र खरं. मग त्यासाठी जगात सर्व जगाने एकत्र येऊन काहीतरी विनिमय करावा लागेल. भूकंपाला कसं तोंड द्यायचं, भूकंप झाला तर कमीत कमी नुकसान कसं होईल यासाठीचे आता प्रयत्न सुरू होतील असं दिसतंय. आज सकाळपासूनच धाराशिव शहर आणि जिल्ह्याच्या भागात ढगाळ असं वातावरण आहे. काल थोड्या फार प्रमाणात पाऊस पडला आहे, परंतु तो पाऊस समाधानकारक असा नव्हता. त्यामुळं शेतकरी चिंतेतच आहे. हवामान अभ्यासक या 2-3 दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करत आहेत, परंतु त्यांचा अंदाज आज सकाळी 10पर्यंत खरा ठरलेला नाही. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेला अंदाज लवकर खरा ठरावा अशी शेतकरी आणि जनतेची पण अपेक्षा आहे. हवामान विभागाच्या मताप्रमाणे मान्सून आता पूर्ण राज्यभर पसरलेला आहे. तो सक्रिय पण आहे आणि तो सर्वत्र सक्रिय झाल्यामुळंच अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याचं वृत्त आहे. नाशिक, वाशिम, अकोला, अमरावती, परभणी या भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. त्या पावसामुळं ओढे नाले तुडुंब भरून वाहत असल्याचंही चित्र दिसतंय. यावरून एकंदरीत यावर्षी उशिरा का होईना पाऊस येणार हे निश्चित झालेलं आहे. परंतु तो पाऊस वार्षिक सरासरी गाठेल की नाही याबाबत शंकाच आहे. जर पावसानं वार्षिक सरासरी गाठली नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण राज्याला भोगावे लागतील, हे खरं. कारण पाऊस सरासरी एवढा पडला नाही तर मग धरणे पूर्ण क्षमतेनं भरणार नाही, तळी भरणार नाही आणि जनतेला पाणी टंचाईला येत्या उन्हाळ्यात तोंड द्यावं लागणार, हे निश्चित आहे. मग यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं कृत्रिम पाऊस पाडावा का यावर पण विचार मंथन सुरू केलेलं आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याचे राज्यात अनेक प्रयत्न झाले, पण त्या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नव्हतं, हेही नक्की. त्यामुळं कृत्रिम पाऊस पाडायचा असेल तर तो मुबलक कसा पडेल यावरही प्रशासनानं विचार करावा लागणार आहे. येत्या 28 जूनला पल्स पोलिओचा डोसची मोहीम संपूर्ण देशभर चालणार आहे. ती धाराशिव जिल्ह्यात पण राबविण्यात येणार आहे. तसा पल्स भारतातून गायब झाला आहे किंवा संपला आहे असं सरकार म्हणते, परंतु कुठंतरी एखादा पेशंट आढळून येतच असतो. आणि पालकांना ही पल्स पोलिओची लस दिली तर पोलिओ होण्याचं प्रमाण एकदम घटून जाईल असं सरकारचं मत असल्यामुळंच येत्या 28 जूनला पल्स पोलिओची मोहीम राबविली जाणार आहे. त्या संदर्भात एक आशाताई लोकांना काय आव्हान करते याचा व्हिडिओ सोबत देत आहोत. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद. 2 थेंब जीवनाचे हीच ओळख आहे पोलिओची. पोलिओमायलिटिसची
भारतात 1995 मध्ये सुरू झालेल्या या मोहिमेमुळे 27 मार्च 2014 रोजी आपला देश पोलिओमुक्त झाला. हा डोस वेळेवर देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण हे 2 थेंब आपल्या बाळाला आयुष्यभरासाठी निरोगी आणि सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. म्हणूनच येत्या 28 जूनला तुमच्या 5 वर्षापर्यंतच्या बाळाला पोलिओ बूथवर नक्की घेऊन या. आणि माझ्या सर्व आशा भगिनींना आणि मैत्रिणींना विनंती आहे की हा व्हिडिओ तुमच्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून 28 वाटलं नाही कारण पेशंट पेशंटचं मेडिकलमध्ये काय औषध घ्यायला मध्ये कुणी यायला सांगितलं आवड औषध मध्ये घ्यायला